हितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणोर्यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन या मालिकेअंतर्गत आज आपण पहिल्या दशकातल्या 5व्या समासाचं काही वेळ चिंतन करणार आहोत। आणि समासाचं नामाभिधान रामदास स्वामींनीच केलेलं आहे। संतस्तवन मालिकेअंतर्गत काल आपण कालच्या पुष्पामध्ये सद्गुरु स्तवनाचा विचार दासबोधातल्या समासाच्या अनुषंगाने केला। आता सद्गुरु वर्णवेना इथून म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना अंतरस्थितीची खुणा अंतर्निष्ठ जाणती श्रीराम असा तो 31 समासांचा 21 ओव्यांचा 31 ओव्यांचा समास त्याचा आपण काही सार रूपाने परामर्श घेतला आणि सद्गुरूंचं स्तवन पण केलेलं आहे। रामदास स्वामींनी त्यानंतर क्रमाने आता संत स्तवनात ते शिरतात आहे। 26 ओव्यांचा हा समास आहे। खूप मोठा समास नाही आहे, 26 ओव्यांचा समास आहे। आणि जसं सद्गुरूंचं स्तवन किंवा वंदन केलं, रामदास स्वामींनी आता संतांना वंदन करायचं ठरवलं आहे। आपल्याकडून करवून घेतात आहे। आणि जेव्हा संत स्तवन असं आपण म्हणतो, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे। आजपर्यंत होऊन गेलेले सगळे संत, आत्ता विद्यमान असलेले सगळे संत आणि पुढेही होणारे सगळे संत, या सर्वांच्या चरणाशी विनम्रपणे वंदन करून रामदास स्वामी समासाला प्रारंभ करतात। आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम अशी पहिली ओवी आहे। आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान ही पहिली ओवी आहे। आणि त्या सर्व संतांना मी आता वंदन करतो। पहा, सद्गुरु स्तवनाचा समास आणि लागोपाठ संत स्तवनांचा समास, दोन नामाभिधान दोन्ही वेगळे आहे। सद्गुरु स्तवन एक संत स्तवन। आणि साहजिकपणे एखाद्या नवीन साधकाच्या मनामध्ये वर्षानुवर्ष जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी नाही, पण मग सद्गुरु आणि संत यात काय फरक आहे हो? जर दोघांना वेगळी स्तवन रामदास स्वामींनी केलेली आहेत, त्यांची स्तुती केलेली आहे, तर सद्गुरु आणि संत शब्दामध्ये काही थोडासा फरक असावा ना।
बघा, परमार्थामध्ये काही शब्द आपण नेहमी ऐकतो श्रोते. सद्गुरू, संत, साधू, सज्जन, सत्पुरुष, योगी, हे साधारणपणे सगळे शब्द साधारणपणे हे एकाच गटामधले आहे. त्यांचा अर्थ बहुतांश सगळा सारखाच आहे, पण तरी थोडे थोडे सूक्ष्म भेद आहेत. तूर्त आपण सद्गुरू आणि सज्जन यांच्यात थोडासा सूक्ष्म भेद आहे. तर सोपं आहे समजायला. काय, जेव्हा गुरु आणि शिष्य हे नातं तयार होतं, वृद्धिंगत होतं, त्या नात्यामध्ये तो शिष्य त्यांना सद्गुरू म्हणेल. सद्गुरू आणि संत वेगळे नाहीच. फक्त एक लहानसा मुद्दा सांगतो सर्वांना, तो पटण्यासारखाही आहे. सद्गुरुपदी सगळे पुष्कळ जण असतात, त्या ईश्वराची ती योजना असते की आणि सद्गुरुपद भूषवावं. संप्रदायामध्ये सद्गुरू असतात, काही मोठं पीठ असतात, त्याचे सद्गुरू आचार्य असतात. सद्गुरू हे जगाच्या उद्धाराचं कार्य करतात, त्यांना सामान्य जीवाच्या कल्याणाची तळमळ असते, संतांनाही असते. मग नेमका फरक काय? सद्गुरू शिष्य हे नातं तयार झालं, शिष्याने अनुग्रह किंवा मंत्राचा अनुग्रह घेतला, मंत्र दीक्षा घेतली की तो शिष्य आणि गुरु असं नातं होतं. सगळे सद्गुरू हे संतच असतात, एक वाक्य म्हणतो, पण सगळे संत हे सद्गुरू असतीलच असं नाही सांगताय. असतीलच म्हणजे त्या पदावर आरूढ असतील की नाही सांगताय. संतपद पुष्कळांना भूषवता येईल, पण ईश्वराच्या योजनेप्रमाणे ह्या संतांनी सत्पुरुषांनी सद्गुरुपद भूषवावं, एक संप्रदाय पुढे न्यावा, यासाठी त्यांना सद्गुरुपदी आरूढ केल्या जातं. एका लहानशा छोट्याशा दृष्टांतावरून लगेच कळेल. आता क्रिकेटचा IPL चा सीझन आहे की नाही, तर त्या एखाद्या चमूमध्ये टीममध्ये कर्णधार एक असतो आणि बाकी त्यात 11-15 काही खेळाडू असतात. अशी निवड होत असते, ती निवड समिती निवड करते. कर्णधार हा खेळाडूही आहे, कर्णधार खेळाडूही असतो, पण इतर सगळे खेळाडू हे कर्णधार नसतात. तसे सद्गुरू हे संत आहेतच, असतातच. सगळी संतांची लक्षणं त्यांच्यात विद्यमान असतातच, पण सगळे संत मात्र सद्गुरू असतीलच अशी काही ईश्वराची योजना नसते. आणि म्हणून काही जणांच्या वाट्याला ईश्वराच्या योजनेत सद्गुरुपद येतं आणि त्यानंतर एखादा भाविक भक्त जो आधी संतांना शरण गेलेला आहे, पण योगायोगाने त्याला अनुग्रह प्राप्त झाला, पुढे त्याच भाविकाच्या जीवनामध्ये ते नातं, तो आधी त्यांना संत मानतो, भाविक आहे, श्रद्धावंत आहे, दर्शनाला जाईल, त्यांच्या सहवासात राहील, संत संग लाभेल. पण जेव्हा त्याचं आणि त्यांचं गुरु शिष्याचं नातं प्रस्थापित होतं. मला एक प्रसंग आठवतोय. एक भाविक होता आणि एक गुरुभक्त होते. नातं त्यांचं झालेलं आहे, आधीच तयार डेव्हलप झालेलं आहे, आणि ते आपल्या गुरूंकडे जायचे नेहमी गुरुपौर्णिमेला. अनेक जण जातातच, जायला पाहिजे. आपल्या गुरूंची पूजा करण्याकरता गुरुपौर्णिमेला जाण्याचा प्रघात आहे, जावं गुरुपूजनाचा शक्य असेल तेव्हा. तर ज्याला अजून अनुग्रह नाही, पण जो संतत्व या नात्याने, एक सत्पुरुष या नात्याने, एक श्रेष्ठ पुरुष, सज्जन पुरुष या नात्याने त्या व्यक्तीकडे पाहतो आहे, अजून त्याचे ते गुरु नाहीत, तर सहज म्हणला मी तुमच्याबरोबर येऊ का, म्हणून काही गुरुभक्तांबरोबर तो जातो. तिथे घडलेला प्रसंग सांगतोय, नाव नाही सांगत फक्त. आणि तिथे गेल्यानंतर ते सगळं वैभव त्या सद्गुरूंच्या मठाचं, दरबाराचं, संप्रदायाचं, त्यांच्या उपास्य देवतेचं पूजन करण्याचं, काकडा ते शेजारती हा सगळा कार्यक्रम, सद्गुरूंची सगळ्यांशी प्रेमांची वागणूक, आल्या गेल्यांची चौकशी, त्यांचं प्रत्यक्ष आचरण, अत्यंत आचरणशील असतात सद्गुरू संत दोन्ही. तो खूप खूप मनापासून मोहरून गेला, खूप आनंद झाला आणि एकांतामध्ये जाऊन ज्या मित्राबरोबर तो आलेला आहे त्याला म्हणाला, मला वाटतं इथे अनुग्रह गावा यांचा, देतील का मला अनुग्रह? ते म्हणा, अरे विचार की, एकांतात विचार, तुलाही अनुग्रह होऊ शकेल. आणि त्यांनी विचारलं, त्याप्रमाणे अनुग्रहाची काय, त्या मठाच्या एकंदर जबाबदारीप्रमाणे, पद्धतीप्रमाणे, संप्रदायाप्रमाणे जी काही रीत असेल, प्रत्येक संप्रदायाप्रमाणे ती भिन्न असते. त्यांनी सांगितलं की महाराज, मला अनुग्रह घ्यायचा आहे, मी नुसतं आलोय, आपला अनुग्रह येत नाही, पण एक भाविक भक्त श्रद्धावंत म्हणून आपल्याकडे आलेलो आहे, हे माझे मित्र आहेत, यांनी अनुग्रह घेतलेला आहे. गुरु महाराज म्हणे, बाळ काय हरकत नाही, जा तू असं असं हे साहित्य घेऊन, काय नारळ हार फुलं वगैरे काही फार नाही. आणि मग त्याचा अनुग्रह झाला, मंत्र दीक्षा झाली. आधी तो भाविक श्रद्धावंत
एक सत्पुरुष म्हणून जात होता, संत म्हणून जात होता. पण आता अनुग्रह झाल्याबरोबर त्याचं आणि त्याच संतांचं नात्यात परिवर्तन झालं. हा शिष्य भूमिकेत आला आणि ते संत भूमिकेतून सद्गुरु भूमिकेत याच्या दृष्टीने गेले. त्यांचा आधी तर पुष्कळांना अनुग्रह आहे, गुरु शिष्य नातं प्रस्थापित झालं. मला मुद्दा बोलायचा आहे. गुरु शिष्य नातं प्रस्थापित झाल्यानंतर मंत्रानुग्रह, मंत्र दीक्षा, प्रत्येक संप्रदायात त्याला वेगवेगळी नावं असतात. त्याप्रमाणे त्या गुरूंचा तो पायिक झाला, पथिक झाला. गुरुचरणी ठेवता भाव, आपोआप भेटे देव, ही त्याची श्रद्धाही आहे की आता मला देवाची प्राप्ती होऊ शकेल. आणि म्हणून श्रोते हो, आता त्या भाविकाचं आता नातं बदललं आणि तो आता सत्शिष्य होईल. पुढे अधिशिष्य, मग षटशिष्य वाटचाल करावी लागेल की सदाचार, नीती, न्याय, उपासना, काहीतरी सद्गुरू त्याला नाम देतील, त्या नामाची आवर्तन करावे लागतील, काही पारायण सांगतील, इत्यादी काही काही त्याला साधना मार्ग सांगतील, उपासना देतील. ती त्याने निष्ठेने खूप काळ प्रयत्न केल्यानंतर त्याला सत्शिष्याचा दर्जा होऊ शकेल. येतो, अनेकांना आलेला आहे. आणि असा हा एक सूक्ष्म भेद गुरु आणि संत यामध्ये आहे. वास्तविक कार्यरूपाने पाहिलं तर दोन्ही सारखेच. आपण संत स्तवनामध्ये आलेलो आहोत. सद्गुरु स्तवन केलं, त्या सगळ्या ओव्या संतांना लागू पडतात. पण समर्थ रामदास स्वामींनी या समासाची पहिलीच ओवी लिहिलेली आहे. आता वंदीन संतजन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयांचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम. आता वंदीन संत सज्जन. परमार्थ शास्त्रामध्ये सज्जन, सत्संगती, त्याला फार महत्व आहे. हो, संप्रदाय कोणताही असो, सद्गुरु हो ही कोणतेही असो, पण सर्व धर्मग्रंथांनी, भागवत, रामायण, गुरुगीता, कोणताही असो, या सर्वांमध्ये सत्संगतीचं फार महात्म्य आहे. आमच्या भागवतामध्ये तृतीय स्कंदात कपिल देवहूती संवाद येतो. कपिल भगवान देवहूती त्यांची आई आहे, पण ते भगवान आहेत, त्यांच्या पोटी जन्माला आलेले. आणि देवहूती मातेने कपिल भगवंतांना प्रश्न विचारलाय आत्मोद्धारासाठी. त्यांनी खूप सुंदरपणे हा सगळा संवाद भागवतात तृतीय स्कंदात येतो. त्याला कपिल गीता असं नाव आहे भागवतामध्ये. त्यामध्ये पहिल्याच उपदेशामध्ये कपिल भगवान आपल्या आईला सांगतात, माते, खरोखर तुला जर उद्धार करून घ्यायची तळमळ असेल कोणत्याही जीवाला, तिच्या निमित्तानं जीवानं उपदेश आहे सगळ्या. ह्या जीवानी हर एक प्रयत्न करून सत्संगतीत बसण्याचा प्रयत्न करावा. विचारलं, का रे बाळा? खूप विस्ताराने संवाद आहे तो, 7 अध्यायांमध्ये आहे. इतका की आपल्याला तो विस्ताराने पाहायचा नाही. फक्त संत स्तवन रामदास स्वामींनी केलेलं आहे, त्यातल्या काही ओव्यांच्या आधारे आपण संत स्तवन दासबोधाच्या आधाराने आपण काहीतरी समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आई संत संगतीत बसल्यानंतर सगळ्यात पहिला काही परिणाम होणार असेल तर संत जीवाला विवेकी करतात. जेणे जन्मास घातले, समर्थांची ओवी आहे दासबोधामध्ये, जेणे ब्रह्मांड निर्माण केले, जेणे जन्मास घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, तयासी नाही ओळखिले तो पतित श्रीराम. हे नरतनूचं ध्येय सर्व संत धर्मग्रंथांनी सांगितलं आहे की नाही. ते नरतनूचं आहे हे, पण ते कसं करावं, काय करावं, देव म्हणजे काय, त्याचा विवेक करायचा म्हणजे काय करायचं, साधन कसं करायचं, साधनाचा विवेक करावा लागतो. आणि काही मुख्य विवेक आहेत, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, असे विवेकाचे काही प्रकार केले वेदांत शास्त्रांनी. सार असार विवेक कसा करावा हे संत संगतीत अगदी सहज सहज बोलणे, हितोपदेश. आमच्या रामदास स्वामींनी मराठ्या श्लोकात सुद्धा याच्यावर खूप जोर दिलाय, भर दिलाय. सदा संगती सज्जनांची धरावी, असं पालुपद असलेले 5 श्लोक मनाच्या श्लोकात मिळतात. श्लोक क्रमांक 163 ते 167 असा तो गट आहे. प्रत्येक श्लोकाचं अंतिम चरण सदा संगती सज्जनाची धरावी. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी,
सदा संगती सज्जनांची धरावी. सत्संगती, संतांचा संग, सज्जनांचा संग हे फार मोठं साधन शास्त्रग्रंथांनी सांगितलं आणि पहिल्या स्तरावर ठेवलं आहे. ते भक्तीच्या अंगाने असो, ज्ञानाच्या अंगाने असो, साधन आपण पुढे कोणतंही करा, पण संत सहवासाचा एक मोठा परिणाम साधकाच्या मनावर होत असतो. संतांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांचं वाचन, परिशीलन, मनन सतत करणं, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, मनाचे श्लोक आहे, हरिपाठ आहे, एकनाथी भागवत आहे, हे जे सगळे सद्ग्रंथ आहेत, संतांनी लिहिलेले सद्ग्रंथ, यांचंही नेहमी वाचन केलं तरी सुद्धा मनावरती, अंतःकरणावर खूप परिणाम होतो. प्रत्यक्ष सत्संगती उपलब्ध असेल, होत असेल तर तिथे अवश्य गेलं पाहिजे, सत्संगतीचा लाभ करून घेतला पाहिजे. रामदास स्वामींनी सत्संगतीचा लाभ जीवाला का होतो याआधी समजावून देण्यापूर्वी नेमकं संत म्हणजे काय याचीच व्याख्या केली आहे. हो, मनाच्या श्लोकातही केली आहे, दासबोधातही केली आहे, पुढे येणार आहे 9व्या दशकात आहे ती. जो जाणेल भगवंत, समर्थांनी संत या शब्दाची केलेली व्याख्या. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करे श्रीराम. म्हणजे विवेकच झाला का नाही. जो जाणेल भगवंत, जाणणे या शब्दाचा अर्थ अनुभव घेणे असा आहे खरं. जो जाणेल भगवंत, जाणणे म्हणजे पुस्तकातून वाचून देव असा आहे तसा आहे असं नव्हे. अनुभव हे तो प्रचितीचे बोलिले, आधी केले मग सांगितले. त्यांना देव कळला आहे, अनुभवाला आलेले आहेत, ऐक्यात गेलेले आहेत. जो जाणेल भगवंत, आणि त्यांनी व्याख्या केली. मी म्हणून नाही सांगितली, सर्वसामान्य विचार मांडलाय की संतांची व्याख्या त्यांनी अववित केली आहे 9व्या दशकात. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करिष्ये. या संपूर्ण जगताचा जर विचार केला ना, तर या संपूर्ण जगतामध्ये एक पदार्थ असा आहे, एक वस्तू अशी आहे की ती शाश्वत आहे, म्हणजे नेहमी आहे, चिरकाल टिकणारी आहे, तिला नाशच नाही, ती अविनाशी आहे. शाश्वत म्हणा, मग इकडे अशाश्वत. अविनाशी म्हणा, इकडे सगळे विनाशी. आत्म म्हणा, इकडे अनात्म. तिकडे निश्चयस म्हणा. असे त्या गट आहेत, सारखेच शब्द आहेत. प्रपंच, परमार्थ, निश्चयस, अभ्युदय, सारखेच गट आहेत. आणि ह्यांचाच नेमका काय फरक आहे, यामध्ये नेमका काय फरक आहे एक लक्षात ठेव. आपण ज्या या ओवीत वर्णन आहे, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. अगदी सहज आपल्याला कळतं की जितकं जितकं आपल्याला दिसतं नाही कधीतरी संपतं. बहुतेक सगळ्या संपणाऱ्या पदार्थांचाच आपला संबंध जीवन काळामध्ये येत असतो. सगळंच त्यात अगदी सगळं आलं, आणि त्यातला सगळ्यात शेवटचा पदार्थ माझा देह, तोही संपतो. शेजार पदार्थ संपलं की आपल्या लक्षात येतं की नाही बाबा, एक दिवस हा देह जाणारच आहे. पण इथपर्यंत गोष्ट आली की वाईट, हा धक्का बसतो, वाईट वाटतं, भय वाटतं. पण यद द्रष्टम तन नष्टम श्रुतीच आहे. उपजय ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिकाला यंत्र तैसे परिभ्रमेगा श्रीराम. माऊलींची ज्ञानेश्वरी. जे दिसतं, उपसतं, ते नाश पावतं, हे अशाश्वत आहे. शाश्वत एक परमात्मा आहे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म श्रुतीच आहे. त्याला ब्रह्म म्हणतात, वस्तू म्हणतात, आपलं स्वरूप म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात. तो एकच फक्त नेहमीसाठी आहे, टिकाऊ आहे. आणि संत नेमकं एवढंच जीवाला आधी शिकवतात. जो जाणेल भगवंत तया नाव बोलिजे संत, तो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. याला सारासार विचार किंवा सारासार विवेक असे म्हणतात. सार, असार. असार म्हणजे संपणार, सार म्हणजे नित्य असणार, त्रिकालाबाधित, तिन्ही काळात. काही त्याला काळाचं वर्णनच नाही. काही सगळ्या काळांमध्ये नेहमी असणार, कालातीत असं असलेलं तत्व ते सार. आणि असार हा सगळा संसार, दृश्य जगत पसारा, दृश्य सृष्टी अदृश्य सृष्टी दोन्ही, जीवाच्या दृष्टीने या दोन्ही सृष्टी असतात. आणि म्हणून त्याचं नाव संत. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातही संत पदाची शब्दाची व्याख्या केली आहे. करे वृत्ती जो संत तो संत जाणा. पुढची व्याख्या, जो सार असार निवाडा करतो, शाश्वत अशाश्वत, संपणारं काय, नेहमी टिकणारं काय, याचा आपल्याला नीट निवाडा करून देतो अनुभवाने.
योग्यतेने अनुभवाने असं पटवून देतो की तोच खरा आहे बाबा. आपुला तो एक देव करूनी घ्यावा, तेने विण जीवा सुख नव्हे. कसंही करून हा मुळात सुखस्वरूप असलेला जीव, त्याला आपल्या सुखस्वरूपाचा अनुभव यावा, जो आम्हाला आलेला आहे. आम्हाला आलेला आहे. सर समर्थ म्हणतात, दास म्हणे आम्ही केले पावलं मग पाहिला आपण, किंवा झाले साधनाचे फळ दासबोधाच्या शेवटी रामदास स्वामी म्हणतात, आम्हाला मिळालं आहे. पण संतांची तळमळ असते की आम्हाला जे मिळालं आहे ना ते तुम्हालाही मिळावं. समस्त जीवांच्या उद्धाराची तळमळ संतांच्या अंतःकरणात असते. रामदास स्वामींनी व्याख्या केलेली आहे, करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देह बुद्धी ते झालेली, परी सज्जना केवी बाधू शके. सज्जनांना उपाधी त्रास देऊ शकत नाही. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, इथे संत हा अपभ्रंश मानलाय काही लोकांनी. करी वृत्ती जो संत तो संत. वृत्ती संत शब्दाचा अर्थ शांत असा. शांत मचल मद्वय आनंद विज्ञान घन एवास्मी श्रुतीच आहे. हे त्यांचं संतांचं स्वरूप आहे. शांत मचल, शांत स्वरूप, याचा अर्थ विकाररहित असं होतं. सामान्यपणे जीवाच्या जवळ तो काही करेपर्यंत, संतांजवळ जाईपर्यंत, म्हणजेच थोडक्यात म्हणजे विवेक धारण केलेला नसेपर्यंत षडविकारांचं थैमान सुरू असतं. नुसते षडविकार नाही, पुष्कळ त्याची पुढे यादी आहे. मग काम क्रोध मोह लोभ मद मत्सर हे जे 6 मुख्य विकार आहेत, ज्यांना षडविकार असं म्हणतात, त्यांचं थैमान सुरू असतं. आणि संतांपाशी गेलं की त्यांचं स्वरूप करे वृत्ती जो संत तो संत जाणा. त्यांनी सगळे विकार शांत केलेले असतात. त्यांना उपासना साधना काळात त्यांच्या सद्गुरूंनी दिलेली साधना केल्यामुळे त्यांचे सगळेच विकार, काम काय सगळेच विकार हे संपलेलेच असतात. ते अकाम भूमिकेत असतात. आणि म्हणून ज्याच्या जवळ आपण जाऊन बसतो तो जर त्या भूमिकेतला आहे, तर हळूहळू हळूहळू हळू ते सगळे गुण आपल्यात परावर्तित व्हायला लागतात. म्हणून नित्य सहवास संतांचा पाहिजे. संत याचा अर्थ आचरणशील असाही केलेला आहे. अत्यंत आचरणशील, नीती न्याय मर्यादा सोडणार नाही श्रीराम समर्थांची. संत स्तवनाचा विचार करतो आपण, अकाम असतात, शांत असतात, निर्विकार असतात, परोपकारी असतात, दयावंत असतात, कृपावंत असतात, पटकन अंतकरण द्रवून जातं त्यांचं. म्हणून संतांच्या सहवासात बसल्यानंतर खरा परिणाम काय होतो, माऊलींनी एक छान दृष्टांत लिहिला आहे, हो ज्ञानेश्वरी मधला आहे. ते संतांचं नेमकं कार्य आत्ता आपण जी ओवी म्हणते त्या ओवीतही आहे. पहा सगळेच संत सारखं सारखं कसं सांगतात बघा. जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. आणि माऊलींनी वर्णन केलंय, दृष्टांत देऊन केलंय, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणेच की श्रीराम. दृष्टांत दिलाय माऊलींनी. चंद्र आहे आकाशात, पौर्णिमेचा समजा पूर्ण चंद्र आहे. चंद्र तेथे चंद्रिका, आकाशात चंद्र आहे आणि चांदण नाही असं कधी होईल का. चंद्रिका म्हणजे चांदण. चंद्र तेथे चंद्रिका, भगवान भोलेनाथ महादेव आहेत बसलेले. शंभू तेथे अंबिका असणारच आहे, त्यांची अर्धांगिनी आहे, शक्ती स्वरूपिणी आहे, त्यांच्या सोबतच असणार आहे नेहमी. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, दृष्टांत दिले हे दोन. तैसे संत तेथे विवेका असणेच की श्रीराम. विवेक ही संत संगतीची मोठी देणगी जीवाला मिळते हो. अन्यथा विवेक कमी पडल्याने नसतोच, आधी झाला तरी कमी पडतो, तो पूर्णतेला जात नाही. आणि त्याचा परिणाम, विवेकाचा परिणाम जो होतो तो मोह शोक दुःख इत्यादी इत्यादी मोठी एक परंपरा चेन आहे. आणि त्यामुळे संतांच्या सहवासात गेल्यानंतर जीव विवेकी होतो, मोहदशा जाते आणि त्यामुळे दुःख जातं. नाहीतर आपल्या जीवनाचा विचार करा आपण. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात जो सर्वसामान्य प्रापंचिक आपण आहोत, आपल्या जीवनामध्ये असं मधून मधून कधी कधी सुखाचे प्रसंग येतात, पण अडचणी दुःख जास्त येतात.
आपण जेव्हा रस्त्याने जातो ना, त्याने तर आमच्या शहरात तर आहे बा, इतरांचं माहिती नाही, काही गतिरोधक निर्माण केले असतात. शाळा जवळ असेल, दवाखाना जवळ असेल, खूप गर्दीचा रस्ता जवळ असेल, तर नवीन केलेल्या रस्त्यावरही गतिरोधक, ज्याला इंग्रजीमध्ये स्पीड ब्रेकर्स म्हणतात, असे निर्माण करतात. किंवा ते वाहन तिथून जाताना हळू त्याने आपला वेग कमी करावा, जेणेकरून अपघाताची शक्यता कमी होईल, म्हणून स्पीड ब्रेकर असतात. बरं, काही महापालिकेने बनविलेले स्पीड ब्रेकर्स असतात आणि काही आपोआप तयार झालेले किंवा नाल्या बिल्या खोदताना ते तयार झालेले असतात. म्हणून काही बहिर्वक्र असतात, काही अंतर्वक्र असतात, खोलगट भागातून जाणारे. आणि दोन्ही प्रकारचे स्पीड ब्रेकर्स आपल्याला पार करून मग आपला प्रवास करावा लागतो. असं जीवनातही आहे. इथे अनेक स्पीड ब्रेकर असतात. दुखणे, बहाणे, आजारपण, परगावी जाणे, एक तर साधना लवकर सुरू होत नाही, गुरुपदिष्ट साधना लवकर सुरू होत नाही, आणि वेळ कसा तरी करायला गेलो तर जे विघ्न अर्थ येतात, बहुता परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापने ती धनाची, दिनाचा दयाळू मना मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बहुतांपरी संकटच फार येतात. साधना करायला लागले की उलट साधना करणाऱ्यावर फार विघ्न अडचणी संकट येतात, ज्यांना प्रतिबंध म्हणतात. बरे दोन्ही प्रकारचे येतात. मगाचा दृष्टांत आठवा, पण अंतर्वक्र बहिर्वक्र. बहिर्वक्र पाहू आधी. जगाकडून मला मिळणार आहे, शेजारी पाजारी, काही काम नाही धाम नाही. आमच्या कॉलनीमध्ये दोघा तिघांनी कुत्रेच पाळले हो. तुम्हाला सांगतो, इतके ओरडतात नवीन कुत्र्यांच्या अंगावर, रात्र दिवस जाणाऱ्या येणाऱ्याला बेचैन करून टाकतात. थांबतच नाही. रात्री तर झोप पण लागू देत नाही, दुपारची झोप लागू देत नाही. आपण जरा घरात काही बोलावं दोघांनी तर एकमेकांना बोलणं ऐकत नाही, इतके भुंकत बसतात. दारं लावा की खिडक्या लावा, त्यांच्यावर अल्ट्रासॉनिक्स वेव्ह असतात कुत्र्यांच्या भुंकण्यामध्ये. त्या फार तीव्रता असते ध्वनीची. आला उपद्रव. आपल्या पोटा प्रेमाने झाडं लावा, घरात फुल झाडं, फळ झाडं, माकडं येतात. काय विघ्न करू नका. ही बहिर्वक्र बाहेरून आलेली. ऊन खूप तापतं, थंडी खूप पडते, सहन होत नाही, टाईल्स थंड होतात. मोठ्या हौशीने टाईल्स लावली, थंड होतात. मग तेच गॅस संपतो. मी तुम्हाला खरं सांगतो श्रोते हो, मी पण प्रापंचिक आहे. असा एकही दिवस आमच्या संसारात जात नाही की आमच्या इथे लागणारी जेवढी आमची संसाराला लागली सामग्री आहे, सगळी सुरक्षित तयार सज्ज असेल आहे. मिक्सरच बिघडेल, गिझरच बिघडेल, पाण्याची मशीनच बिघडेल, स्कूटरच बिघडेल, कारच बिघडेल. काय जितका आपण विज्ञानाच्या अधीन आहोत ना, मध्ये 15 दिवस टीव्हीच बंद होता, चॅनलच सुरू होईना. जितकं विज्ञानाच्या आपण जातोय जवळ, उपयोग खूप आहे, होतो तेव्हा होतो. ज्याचा बॅलन्स संपला त्याचे पैसे भरा, त्याचं बिल गेलं त्याचे पैसे भरा, बाहेर चक्रा मारून मारून मारायचं. हे गतिरोधक स्पीड ब्रेकर्स आहेत साधनेमधले, मनुष्य जीवनामधले. सगळ्यांचा परिचय याचा. अजूनही प्रत्येकाने ठरवावे की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात एक महिन्याचा आढावा घ्या की किती विघ्न अडचणी आल्या. प्रत्येकाची यादी वेगळी असेल, पण या बहिर्वक्र म्हणजे कॉन्व्हेक्स ज्याला म्हणतात, ह्या अडचणी विघ्न अडथळ्यांशिवाय जीवन नाही. गतिरोधकच आहेत ते. आणि जे अंतर्वक्र असतात, हे अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे आहेत ना, हे आपले अंतर्शत्रू, हे आपणच तयार केलेले हे. ते कॉन्व्हेक्स, हे कॉन्केव, आतून आलेले कॉन्केव. आणि ह्या पायी जीवनात आपण नेहमी त्रस्त असतो. सुखाचा अनुभव फार कमी क्षणांना येतो, तोही नेहमी टिकणाऱ्या सुखाचा अनुभव येत नाही. शाश्वत सुखाचा मला अनुभव यावा असं जर खरोखर एखाद्या वेळा वाटलं असेल तर संत संघात जाण्याशिवाय पर्याय नाही. संत आम्हाला नेहमी टिकणाऱ्या सुखाकडे कसं जावं हे शिकवतात. नेहमी टिकणाऱ्या सुखाकडे, ज्याला शाश्वत सुख असं म्हणतात, ते जर हवं असेल, नेहमी टिकणारं, नेहमी आनंदाची स्थिती, तर त्यासाठी काही आपल्याला उपाय करावे लागतात. बहिर्वक्र अडथळे तसेच राहतील, पण अंतर्वक्र अडथळे टाळून, आणि यासाठी संतांचा सहवास सांगितला. आपल्या प्रत्येकाची जीवनात हे अडथळे येत असतात आणि हे अडथळे पार करण्यात तात्पर्य आहे.
समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधात एक सुंदर वर्णन केलेलं आहे. महाघोर संसार शत्रू जिणावा. आपल्याला संसार शत्रू वाटतच नाही ना. शत्रू याचा अर्थ जो मला माझ्या मूळ स्वरूपाकडे अग्रसर होऊ देत नाही, सातत्याने उपासना करू देत नाही, त्याला शत्रू म्हणायचं. महाघोर संसार शत्रू जिणावा. पण गंमत अशी आहे की संसारात प्रपंचात राहूनच परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी नेमकं काय करावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी जिथे जायचं असतं त्यांना संत म्हणतात. संत मनुष्याच्या पारमार्थिक जीवनामधले जीवाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी यांना मार्गदर्शक किंवा वाटाडे म्हटलंय. वाटाडे वाट दाखवतात. कोणती वाट दाखवतात? समर्थांना विचारा. त्यांच्या भाषेत सांगतोय सध्या, व्यासपीठ त्यांचं आहे म्हणून. गमू पंथ आनंद या राघवाचा, नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे वीण नाही. मनोबोध. त्यांना अनुभव असा आहे की या सगळ्या सृष्टीमध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. रिता ठावया राघवेण वीण नाही हा श्रुतीचा अनुवाद आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म या श्रुतीचा अनुवाद आहे. नुसता अनुवाद नाही आहे तो, तो समर्थांचा अनुभव आहे. सर्वत्र राम 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 तोगे तोग हा राम सर्वत्र पाहे. तो रामच सर्वत्र त्यांच्या अनुभवाचा विषय आहे. आणि त्यांना आलेला अनुभव त्यांच्या सहवासात जर आपण बसलो, रामदास स्वामींना जो अनुभव आला तो सकल संतांनाही आहे. संत वेगळे नाहीच. आम्ही प्राथमिक काळामध्ये संतांना वेगळं समजतो, कारण साधना पद्धती वेगळी, संप्रदाय वेगळा, वेश वेगळा, उंची वेगळी, शिक्षण वेगळं असं आम्हाला वाटतं. पण या बाह्य लौकिक शिक्षण, उंची, रंग, वर्ण याचा त्यांच्या स्वरूपाशी काही संबंध नाही. रामदास स्वामींनी व्याख्या केली आहे, फार सुंदर सांगितलंय. ओवी पुढे येणारच आहे चिंतनाला आपल्या याच्यात. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले, देहातीत वस्तू श्रीराम. सगळे साधू स्वरूपात स्थित झालेले आहेत. म्हणून साधूंची, संतांची म्हणू आपण आता. संतस्तवन सुरू आहे ना आपलं. जयाचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम, पहिल्या अवघीत रामदास. गुह्य, गुह्याचा अर्थ गुप्त, जे प्रगट नाही, गुप्त आहे, गुहेमध्ये आहे, ते गुह्य ज्ञान आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्र मिदमुद्यते. भगवान 9व्या अध्यायात गीतेत बोलले ना, त्याला गुह्य ज्ञानच म्हणतात. प्रगट नाही, असं रस्त्यावर पडलेलं नाही आहे, ते गुह्य आहे, गुप्त आहे थोडस. पण ते सज्जन संगती शोधावा सांगितलं. गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा, दासबोधातच ओवी येणार आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, ते गुप्त गुह्य असलेलं परमात्म तत्व जे नित्य खरं उपलब्ध आहे. हो, जे त्रैलोक्य नाही दान, शेवटी समारोप या समासाचा होणार आहे. जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन. म्हणून या संतांचे महिमान काय वर्णावे श्रीराम. महाराजे चक्रवर्ती आहे, होतील, झाले आहेत, होतील, होती. परंतु सज्जनांची बरोबरी कोणी नाही करणार. महाराज राजे चक्रवर्ती आहे, जाय तर पुढे होती. पण संत जे देतात ना, ते दान ते नाही देऊ शकत. राजा फार झालं तर मोठे पण देईल, इनाम देईल, जमीन देईल, वस्त्र देईल, अलंकार देईल, काही शस्त्र देईल, अधिकार देईल, एखाद्या सेनेचा प्रमुख करेल. महाराजे चक्रवर्ती झाले आहेत, होती, परंतु कोणीही सायुज्य मुक्ती देणार नाही श्रीराम. अशी ती ओवी आहे, समारोपाला येईल. जे त्रैलोक्य नाही दान ते करती संत सज्जन. त्रैलोक्यात जे दान कोणी देणार नाही, चक्रवर्ती रे की राजा रे की कोणी देणार नाही, ते संत सहज देतात. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. फक्त गुरुचरण संत चरणांजवळ जावं, संत चरण लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय तुकोबांचा अभंग अनेक अनेक आपल्याला उद्धृत सापडतील. सर्व संत साहित्यामध्ये सापडतील. सर्व संत साहित्याने संतांचं स्तवन का करावं हे शिकवलं आहे, कसं करावं हे शिकवलं आहे, संत म्हणजे काय हे शिकवलं आहे, संतांचे स्वभाव धर्म कसे असतात हे शिकवलेलं आहे.
समर्थांनी अजून एक व्याख्या केली आहे पहा. संत स्तवन करतोय आपण. जया अंतरी भगवंत, जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत, मग तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. ही ओवी समर्थांच्या जीवनाला. जया अंतरी भगवंत, ज्याच्या अंतःकरणात भगवंत अचल राहिला निवांत. अचल म्हणजे ठाण मांडून निघून जाणारा नाही. आमच्या अंतःकरणात परमात्मा येतो ना कधी कधी. सकाळी काकड्याच्या वेळा येतो, पूजेच्या वेळी येतो, संध्याकाळच्या उपासनेत येतो. 15 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट 24 तासापैकी. बाकी वेळ काय ज्याचं त्यांनी ठरवावं, विचार करावा. पण जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत. अचल म्हणजे ठाण मारून नेहमीसाठी. साठविला हरी जेणे हृदय मंदरी, त्याची सरली येर झाला सफळ व्यापार. संतांचा वर्णन. साठविला हरी जेणे हृदय मंदिरी तुकोबांचा अभंग आहे. तो समर्थांनी साठवलेला आहे. जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत, मग तो स्वभावे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण श्रीराम. श्रीहरी अंतःकरणात स्थापन झाला. सर्वम खलोइदम ब्रह्म अनुभव आला. अहम ब्रह्मास्मी हाही आला. आणि मग आता संतांचं जे जीवन पुढे आहे हे पूर्ण लोकोपकारासाठी आहे, लोककल्याणासाठी आहे. बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून आहे. ही संतांची एकंदर पीठिका आहे. यासाठी संतांचे अवतार वारंवार 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 नव्हे. संत नाहीच होते. संत नाहीच म्हटलं कोणत्या अर्थाने? ईश्वरच ते धर्मस्थापना करतात, सामान्य जीवांना धर्माचं वळण लावतात, ईश्वराची गोडी निर्माण करून देतात, नामाविषयी प्रेम करून देतात, सदाचार शिकवतात, नीती शिकवतात, पाप काय पुण्य काय शिकवतात. सत्संगमात पुण्यपथे प्रवृत्ती ही, सत्संगमात पापपथे निवृत्ती ही, असा श्लोक आहे. सज्जनांच्या जवळ गेलं की ते तसे असल्यामुळे अगदी सहजपणे खूप 2 4 5 10 दिवस खरोखर एकदा सत्पुरुषाजवळ आपण बसलो, त्यांचं आचरण जवळून पाहिलं ना, काय ते बोलत न बोलत, बोलले तर फार उत्तम, पण जे काय थोडस बोलतील ना, सहज बोलणे हितोपदेश. एक 15-20 दिवस संतांच्या जवळ खरंच जाऊन आपण नुसतं राहिलो, आधी सेवाही नाही केली, नुसतं गेलो आपण, राहिलो आश्रमात त्यांच्या, तरी देखील खूप मोठा परिणाम साधक जीवनामध्ये साधकांवर झालेला आहे, होतो नक्की. कारण त्यांच्या जवळ शिकवण्यासारखं असं की क्लास घेऊन नाही शिकवतो, ते प्रत्यक्ष कृतीतून, आचरणातून, सहज बोलण्यातून शिकवून जातात. आणि जो खरा सच्चा साधक आहे त्याच्या अंतःकरणात त्याचा फार परिणाम होतो. असे अनेक साधक आहेत की संत सहवास काही दिवस लाभला, तिकडनं घरी आले आणि खूपच दिनचर्या बदलून जाते. अनेक साधक माझ्या परिचयाचे आहेत की संत सहवास घडला की नंतर खूप दिवस तो परिणाम टिकून राहतो. आणि जर खरा साधक असेल तर दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवण्यात तात्पर्य आणि पुरुषार्थ असतंय. संतांविषयी आपण संत स्तवनात विचार करीत असताना जो शास्त्र ग्रंथांनी, दासबोधानी संतांचा काही त्यांच्या, मी क्वालिटीज नाही म्हणतो, क्वालिटीज इंग्रजी शब्द आहे, तो इकडे लागू पडत नाही, त्यांना गुण तेही म्हणता येत नाही, पण संतांच्या प्रत्यक्ष आचरणामध्ये काय काय असतं हे सांगताना शास्त्र ग्रंथ सांगतात. सगळ्यात पहिला संत कुणाला म्हणावा यासाठी अनेक जे कवन आहेत, इथेही ते आहे, दासबोधातही आहे. संत कोण, कुणाला म्हणावं? जया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत, जे अखंड ईश भावात असतात. ईश भावात असतात म्हणजे ईश स्मरणात असतात. एक क्षणही त्यांचा आणि रामाचा वियोग नाही आहे. वाटतं कधी कधी व्यवहारावरून. हा एक छोटासा दृष्टांत सांगतो आपल्याला. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. ब्रह्मचैतन्य महाराज नित्य सकाळची काकडारती इत्यादी झाली, पूजा झाली, षोडशोपचार, ते काही शिष्य असायचे जवळ, अंतरंग शिष्य, त्यांना काही उपदेश करायचे शांतपणे. ते उपदेश काय करणार दुसरं? त्यांनी जी साधना केली, अंतरीचे धावे स्वभावे बाहेर या न्यायाप्रमाणे, ते दुसरा उपदेश काय करणार? काही शिष्यांना उपदेश करीत होते. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे.
हाच सुबोध गुरूंचा नाम अपरते सत्य मानावे हे सांगताना त्यांचा कंठ भरून यायचा. राम तर हृदयात आहेतच, तळमळ आहे हो. संतांजवळ प्राधान्याने काही असेल तर शिष्य उद्धाराची तळमळ असते. प्रेमळ असतात, कृपाळू असतात, दयाळू असतात. खूप तन्मयतेने सांगत होते आणि तितक्यात काय झालं, बाहेर काय आरडाओरडा झाला आणि काही माणसं दाराशी उभे होते. ब्रह्मचैतन्य महाराजांनी दाराकडे पाहिलं. काही माणसं आरडाओरडा करत होते, काहीतरी त्यांचा स्वर चढलेला होता, रागात म्हणजे क्रोधात होते. ते शिष्याने म्हणा तुम्ही बसा. इतके शांत भावात होते नामाबद्दल बोलताना. दारापाशी गेले आणि तिथे जाऊन त्या माणसांचा त्यांचा काय संवाद झाला हे काही शिष्यांना कळलं नाही. पण ब्रह्मचैतन्य महाराजांचा आवाज चढला एकदम. ते जसे बोलत होते ते यशत बोलत होते. खूप 5-10 मिनिटं संवाद झाला. म्हणजे असं वाटलं की ब्रह्मचैतन्य महाराजांचा एकदम पार बिघडलाय आणि आता हे काही पुन्हा तालावर आपल्याला काही सांगत नाही. शिष्यांची चळवळ सुरू झाली. एक 5 ते 6 मिनिटं ते काही झालं. जे काही दाराशी झालं, शिष्यांना नेमकं काय झालं कळलं नाही. चरित्र प्रसंग सांगितलेला आहे. आणि ब्रह्मचैतन्य महाराज तिथून आले, जागेवर बसले. एक क्षणभर डोळे बंद केल्यासारखं केलं आणि पुन्हा जे बोलत होते त्यात पुन्हा तन्मयतेने रमून गेले. प्रवचन म्हणून नव्हे, सहज बोलणे हितोपदेश त्यांची नेहमीचीच रीत होती. आमच्या पूज्य प्रल्हाद महाराजांची हीच रीत होती की सकाळची काकडा आरती पूजा झाली की शिष्य जे मठात राहायला होते साखर खेड्याला, त्यांना थोडासा उपदेश करायचे. गुरूंचा तो अधिकार असतोय, शिष्यांना ते हवं असतंय. सद्गुरूंच्या मुखातून काहीतरी वचन आम्हाला कानावर पडायला मिळावं अशी अपेक्षा असते. आणि ब्रह्मचैतन्य महाराज इतके रमून गेले, ते संपलं सकाळचं, आता उठणार. एक अत्यंत अंतरंग शिष्य, त्यांचा अधिकारही होता स्वामींवर. महाराज एक प्रश्न विचारत, बोललं बा तुम्ही आम्हाला हे सगळा उपदेश करताना मध्ये दारापाशी गेले, किती चिडले होते तुम्ही, किती क्रोधात होते. आम्हाला वाटलं आता पुढे काही बोलणार नाही, पण एकदम जागेवर येऊन बसले, पुन्हा शांत झाले. तुम्हाला कसं काय साधतं? ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले, बाळ दाराजवळ देह गेला, ते ज्या आविर्भावात बोलत होते त्या आविर्भावात तसे त्यांना उत्तर दिले, पण मुळात इथे जे आहे ते काय हल्लं नाही काही. आणि म्हणून जागेवर येऊन बसल्याबरोबर पुन्हा नाम सदा बोलावे, ते विसरून नाही गेले. तो प्रसंग घडला आहे. तेवढ्यापुरतं तेवढं व्यवहार करताना संत दिसतात, पण त्यांच्या अंतःकरणातला राम, त्यांच्या अंतःकरणात स्थित असलेला परमात्मा, त्यांचा आराध्य, त्यांचे सद्गुरू यांचा त्यांचा कधीही वियोग नसतोय. म्हणून ते अखंड सुखाच्या अनुभूती असतात. आणि संत सहवासात हेच ते शिकायचं आपल्याला. मुद्दा बोलतोय आपण, संत कोण? जे अखंड ईश्वराच्या भानात असतात, जे नेहमी शिष्यांच्या जीवांच्या उद्धाराची तळमळ धारण करून असतात, जे अत्यंत अंतःकरणाने मऊ मृदू मेणाहून. समर्थांचं वर्णन काय, सगळ्या संतांचं हेच, अत्यंत मृदू अंतःकरण, कोमल दिनांचा सद्गुरू, अत्यंत कोमल प्रेमळ. शिष्यांची खूप प्रेमाने बोलणं, चौकशी करणं, आस्थेने करणं, त्यांना काय सुखदुःख आहे ते विचारणं, त्याच्यात त्यांना काही उपयोग सांगणं, साधना सांगणं, हे सगळं आनंदाने ते करीत असतात. यात कधीही बाधा येत नाही. आणि संत अत्यंत दयाळूच असतात. संत दयाळू कृपाळू असतात. देवाचं असं नाही आहे, ईश्वराचं असं नाही आहे. ईश्वराचं कसं आहे, हा तू काय केलंय सांग, दाखव तुझी नोटबुक. हा तू हे केलंस का, याचं फळ हे. ईश्वर हा कर्माध्यक्ष मानलाय. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. मी अध्यक्ष आहे अर्जुना, या संपूर्ण सृष्टीचा मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष हा कधी पार्शलिटी करणारा नसतो. आणि भगवंतांचा एक निर्णय आहे. भगवद्गीतेत त्यांनी सांगितलंय, सगळ्यात धर्मग्रंथात सांगितलंय, ये यथा माम प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. भगवद्गीतेत ये यथा माम प्रपद्यन्ते, जो जसं माझं भजन करतो, माझी पूजा करतो, माझी भक्ती करतो, त्याला मी तसं फळ देतो. समर्थांनी दासबोधात ह्या श्लोकाचा अनुवाद केला आपल्या मराठी भाषेत. जैसा भाव जयापाशी तैसा देव तयाशी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा श्री.
जरी भाव असेल माईक, देव होय महाठक, नवल तयाचे कौतुक, जैशास तैसा श्रीराम, ये यथामाम प्रपंच. हा देवाचा निर्णय आहे. असं कल्पना करा की आपल्याला बाहेर जायचं आहे, एक वस्तू खरेदी करायची आहे. आपल्या खिशामध्ये 99 रुपये आहेत आणि दुकानदाराने सांगितलं, दुकानदार कशाला, समजा आपण देवाकडे गेलो, देवाने दुकान लावलं अशी कल्पना करा, नाही ते सगळं लावलेलं दुकान त्याच आहे, तोच मालक. आणि एका वस्तूचं प्राइस टॅग म्हणजे त्याचं मूल्य लिहिलं आहे 100 रुपये. आपण खिशात हात घातले, 99 भरले, देवाच्या हातावर 99 रुपये ठेवले, ती वस्तू द्या आपल्या. भगवान म्हणाले देणार नाही, तुझ्याकडे 99 आहेत ना, या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, नो बार्गेनिंग बोर्ड आहे ना, परत जा, 1 रुपयाची कमाई कर, तुझ्या खिशात 100 रुपये तुझे स्वतःचे जमू दे आणि मग येऊन ही वस्तू घेऊन जा. अध्यक्ष आहे, त्याचा तो कायदा आहे, यथामाम प्रपद्यन्ते. संतांचं श्रोते असं नाही आहे. जीवांच्या उद्धाराची तळमळ, अत्यंत प्रेमळ अंतःकरण. शिष्य जर सद्गुरूंची मनापासून सेवा करायला लागला ना, उद्धाराची तळमळ तर असतेच, पण अगदी ऐहिक आत्याही सुखदुःखांची जबाबदारी सद्गुरू संत पाहतात, घेतात. हो, तेच 99 रुपये घेऊन संतांकडे गेलो, गुरु महाराज तुमच्याकडे पण ती वस्तू मिळते असं मला माहिती आहे, 99 रुपये जमले महाराज, ती वस्तू द्या ना मला. संत किंवा सद्गुरू काय करतात माहिती आहे, दुकान तर लावलं आहे, त्या दुकानावर त्यांची काही माणसं ठेवलेली आहेत, ती माणसं नोकरदार आहेत, त्यांना 100 रुपये हवेत. सद्गुरू किंवा संत आपल्या खिशातला 1 रुपया काढून ते आपल्या 99 रुपयात मिळवतील, 100 पूर्ण होतील, त्या दुकानात देतील, सांगतील तिथे कोणी जी माणसं ठेवल्यात, तुझं काम तू चोख ठेव, तू 100 रुपयाची वस्तू 100लाच दे, तू त्यात काही करू नकोस. पण संत किंवा सद्गुरू आपल्या खिशातला जवळचा 1 रुपया त्या 99 रुपयात भर घालून ती वस्तू त्या भाविकाला देते. हे सद्गुरूंचं संतांचं हृदय आहे. कधी न्यून पडू देणार नाही, पडलं तर परिपूर्ण करतील, पण त्यांना आधी तू 99 कमावले आहेस हे कळायला. तुम्ही असं म्हणाल की हमारे पास कुछ भी नहीं है सब दे, मग नाही देणार. मी काहीच करणार नाही आणि तुम्ही मला सगळं तेच तिकडचं सुख मिळवून द्या. नाही बा, तुला उपासना करावी लागेल, मी तुला देतोय ना साधना, तू कर, एवढा जप रोज कर, अशी पारायण कर, हे असं असं साधन तू कर, पुढच्या वर्षी पुन्हा भेट. अशी हळूहळू हळूहळू आपली परमार्थ पथावरची प्रगती संत आणि सद्गुरू करून घेत असतात. ते अत्यंत दयाळू असतात. लहान लहान व्यावहारिक प्रसंगातही त्यांना शिष्यांची खूप काळजी असते. एक लहानसा प्रसंग सांगतो. आमचे पूज्य विष्णुदास स्वामी महाराज यांच्या जीवनातला प्रसंग आहे. हे नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. आमच्या विदर्भ भागामध्ये गाडेगाव या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. दत्त उपासक होते. त्यांच्या सद्गुरूंच्या आदेशाप्रमाणे ते गाडेगाव या ठिकाणी आले. दत्त उपासना खूप 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 दीर्घकाळ केली. गुरुचरित्राची अखंड पारायण, गजानन विजयाची पारायण. अत्यंत उत्तम अधिकारी साधक होते, सद्गुरू होते. त्यांचे अनेक सच्छिष्य आहेत. त्यांच्या इथे त्यांच्या गुरुचरित्र पारायणानंतर किंवा दत्त जयंतीचा फार मोठा उत्सव होत असे, असं वर्णन चरित्रामध्ये आहे आणि आम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, गेलेलो आहोत. एका वेळेचा प्रसंग सांगतो. संत अत्यंत दयाळू असतात, प्रेमळ अंतःकरणाचे असतात. अगदी व्यवहारातल्या घटनांमध्ये शिष्यांना सुख कसं प्राप्त होईल याची ती काळजी कशी घेतात सांगणारा प्रसंग आहे. दयाळू असतात. दत्त जयंतीचा उत्सव झाला. भोजन प्रसाद भंडारा असतो. महाप्रसाद सांगता झाली. दत्त जन्म झाला. काल्याचं कीर्तन, नंतर पंक्ती बसल्या आणि काय झालं अचानक माहिती नाही, पाऊस यायला लागला. ते मार्गशीर्षात सहसा येत नाही, पण कधी कधी येतो. ही भगवंतांची योजना. आणि त्याप्रमाणे पाऊस आला आणि शिष्य सगळे पंक्तीत जेवायला बसले. मांडव चांगला पक्का आहे, पण एका ठिकाणी मांडव गळत होता आणि गळत असताना त्या ठिकाणी काही भक्त जेवायला बसले. भोजन पंगत सुरू झालेली आहे. हे विष्णुदास स्वामी महाराजांनी पाहिलं. पहा, सद्गुरू आहेत, त्यांचे सगळे शिष्य भोजन प्रसाद घ्यायला बसले. त्यांचा नियम होता
की सगळ्यांनी प्रसाद घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी ते प्रसाद घ्यायचे. पण त्यांनी पाहिलं की मांडव एका ठिकाणी गळतोय आणि ते वरचं पाणी नेमकं एका भक्ताच्या पत्रावळीवर पडतंय. विष्णुदास स्वामी महाराज तडक आपल्या कुटीमध्ये गेले. त्यांनी छत्री आणली आणि तो भक्त ज्या ठिकाणी भोजन प्रसाद घेत होता त्याच्या डोक्यावरती धरली. शिष्यांनी सद्गुरूंची सेवा करावी की सद्गुरूंनी शिष्याची करावी. दयाळू त्या शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि विष्णुदास स्वामी महाराज त्याचा भोजन प्रसाद होईपर्यंत छत्री धरून उभे होते की याच्या पत्रावळीत पाणी पडू नये, कारण याला हा प्रसाद मानतो आहे. हा भगवान दत्तात्रेयांचा दत्त जयंती पारण्याचा प्रसाद आहे, तो त्याला निर्विघ्नपणे घेऊ दे. छत्री घेऊन उभे आहेत. वास्तविक ते सद्गुरुपदी आरूढ आहेत. अनेक हजारो त्यांचे शिष्य आहेत. कुण्याही शिष्याला सांगितलं असतं की तू जा आणि छत्री त्याच्या डोक्यावर धर, कोणी धरली असती. संत असं करत नाही. संतांची कळवळ्याची जाती. उगीच कोणाला बोलावं त्याला छत्री सापडते माहित नाही, पटकन उठून त्याचं भोजन सुरू आहे तिथे एकही थेंब पडता कामा नये. मांडव तर गळणारच आहे, पाऊस पडतोय, छत्री धरली हो. दयाळू नाही तो शिष्य मग घट्ट पकडणार सद्गुरूंचे पाय. यांनी शिष्यांची श्रद्धा बळावते, दृढावते, वाढते. गुरुचरणी अजून भाव वाढतो. आपोआप भेटे देव याकडे प्रगती व्हायला. गुरुचरणी ठेविता भाव. सद्गुरूंच्या नुसत्या दयाळूपणामुळे छत्रीच आज का आठवते मला माहिती नाही, पण अजून एक छत्रीचा प्रसंग सांगतो आता आपल्याला. आमचे पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनातला आहे. मला एका सद्भक्तांनी सांगितलेला अनुभव आहे. त्यांची माझी जेव्हा जेव्हा भेट व्हायची खूप वेळा मला सांगायचे, रडून 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 सांगायचे. छत्रीचाच प्रसंग आहे म्हणून बोलतो. ते भाविक होते. आडनाव बोलत नाही, बोलू नाही कोणाचं आडनाव, जाहीर चर्चेचा विषय होता. भाविक होते, घराणं चांगलं आहे, देवपूजा इत्यादी करत होते, पण गुरु करावे असं कधी वाटलं नाही. अनेक संदर्भ मनामध्ये होते. काही फसव्या लुबाडणाऱ्या गुरूंचे प्रकरण कानावर आली, पेपर वाचायचे. त्यांची श्रद्धाच थोडी डळमळीत झाली की आपल्याला अनुग्रह वगैरे काही घ्यायचा नाही. योग यायचा होता म्हणा, काय म्हणा, पण कर्मधर्म संयोगाने त्या सद्ग्रस्तांना एकदा साखर खेड्याला जाण्याचा योग आला. पावसाळ्याचे दिवस होते. काही नातलग त्यांचे अनुग्रहित प्रल्हाद महाराजांचे, चलता का तुम्ही, गेले त्यांच्या. त्यांना काय अनुग्रह वगैरे घेण्याची इच्छा किंवा अशी मती नव्हती. त्यांनी सांगायचे, रडून रडून सांगायचे मला. पुढे प्रसंग पूर्ण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल. साखरखेड्याला बसनी गेले तेव्हा काही फार मोठे काही स्वतःची वाहनं करण्याची काही कोणाची फार आर्थिक क्षमता नव्हत्या. बसेसनी जायचे. साखरखेड्याला पोचले. पाऊस कोसळत होता. पूज्य प्रल्हाद महाराज या सद्ग्रस्तांना म्हणाले की तुम्ही इथे थांबा, पाऊस खूप पडतोय, मी लगेच जाऊन आलो. कारण स्टँड वरून, त्याला एसटी स्टँड आपण आजकाल म्हणतो, तिथून मठ जवळ आहे पूज्य प्रल्हाद महाराजांचा, म्हणजे सद्गुरू रामानंद महाराजांचा. पूज्य प्रल्हाद महाराज त्या धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये ओले होत मठात गेले. स्वतः शिष्यांना नाही. दयाळू कसे असतात बघा, त्याचा परिणाम काय होतो. सद्गुरूंच्या संतांच्या दयाळूपणाचा परिणाम एखाद्या सद्भक्तावर झाल्यानंतर त्याच्या जीवनात किती परिवर्तन होतं आणि प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पुढे मठात गेले, 2 छत्र्या आणल्या. एक छत्री आपल्या डोक्यावर, एक हातात. स्टँडवर आले आणि ह्या सद्गृहस्थांना म्हणतात आहे, हे घ्या, आता चला, तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे, चला. त्यांना इतकी लाज वाटली आणि लख प्रकाश डोक्यात पडला की ह्याला गुरु म्हणतात. गुरु असे वागतात शिष्यांशी. लाजीरवाणे झाले, ओशाळले की माझ्यासाठी पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी त्रास घेतला. छत्री आणली, मठात गेले, तर सगळे उपचार उपासना इत्यादी झाल्या. महाराजांच्या चरणावर लोळण घेतली सायंकाळच्या वेळेला आणि महाराजांना अनुग्रह प्रदान करण्याविषयी प्रार्थना केली. आणि पूज्य प्रल्हाद महाराजांनी त्यांना अनुग्रह देऊन शिष्य केलं. आणि त्यानंतर त्यांचा गुरु शिष्य संबंध प्रस्थापित झाला. आधी संत म्हणून ते मानतच होते, दर्शनाला आले ना, मग असे बोललो ना मुद्दा. संत म्हणून मानत होते, श्रद्धास्थान होतं, फार काही अभाविकही नव्हते, पण आपण अनुग्रह घ्यावा असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि मला सांगायची, इतकं माझं जीवन बदललं मंत्र दीक्षा दिल्याने.
त्यांच्या अखेरच्या काळामध्ये त्यांच्या अखंड हातामध्ये स्मरणी असायची. रामनामाचा अनुग्रह दिला, अखंड रामनाम घेत असत ते. आणि त्यातच शेवटी त्यांचा देहविसर्जनाला रामापायी ते लीन झाले. मला मुद्दा बोलायचा आहे, अत्यंत दयाळू. काय गरज आहे हो, सद्गुरुपदी आहेत, संत आहेत, सगळं जग संत मानतंय. आणि त्या पूज्य प्रल्हाद महाराजांनी त्या सद्गुरूंसाठी छत्री आणली. त्यांनी हा प्रसंग मला जवळपास 3, 4, 5, 10, 15, 20 वेळा सांगितला. आमच्या अगदी जवळच्या नात्यातलेच आहेत, होते म्हणजे आता नाही. पहा, पण एखाद्या लहान प्रसंगातून एखाद्या माणसाचं जीवन, त्यानंतर त्यांनी आपल्या हातातली माळ कधीही सोडली नाही. सेवानिवृत्त झाले, बिलकुल सोडली नाही. पुढे अखंड कधीही त्यांच्या घरी जावं. ते फारशे लोकांमध्ये यायचे नाही, फार चौकशा प्रपंचाच्या करायचे नाही. आल्याकडे स्वागत, या बसा. ते बसले की मुलं आणि सुना बरोबर बसते, हे देवाजवळ जाऊन जप करत बसते. त्यांचे वळण अनुग्रहाच्या वेळी पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी त्यांना दिलं अनुग्रह. त्याचा अखंड त्यांनी छंद धरला, त्यात त्यांचं कल्याण. मला मुद्दा बोलायचा आहे, या दोन्ही घटनांवरून दोनही प्रसंग छत्रीचेच काय या ठिकाणी स्मरणात आले, ही सद्गुरूंची योजना. पण एक परमपूजनीय विश्वदास स्वामी महाराज आणि परमपूजनीय प्रल्हाद महाराज यांच्या जीवनात दोन्ही छत्रीचे प्रसंग आहेत. दयाळू असतात. आपण सकल संतांची चरित्र वाचावी, परिशीलन करावी, नेहमी सांगत असतो मी. साधक जीवनामध्ये सुरुवातीला आपल्याला भक्तीला लागायचं आहे, संत सहवास करायचा आहे, आधी संतांची चरित्र वाचावी. एक 5, 10, 15 संतांची चरित्र, रामदास स्वामी आहे, माऊली आहेत, तुकोबा आहेत, गुलाबराव महाराज आहेत, ब्रह्मचैतन्य महाराज आहेत, प्रल्हाद महाराज आहेत, देवनाथ मठाचे मनोहरनाथ महाराज, सगळी चरित्र उपलब्ध आहेत. त्यांचं वाचन करावं. संतांच्या जीवनात त्यांची भूमिका काय आहे, संतत्व म्हणजे काय, त्यांचं आचरण कसं असतं, त्यांचं चालणं कसं असतं, त्यांचं बोलणं कसं असतं, त्यांची दिनचर्या कशी असते, ते भक्तांवर प्रेम कसं करतात, या सगळ्या गोष्टी त्यातून आपल्याला कळत जातात. श्रोते हो, संतांचा सहवास जर खरोखर जीवनात आपल्याला घडला तर जीवनाचं सार्थक होतं. जीवनाचं सार्थक होतं. संत आम्हाला सत्पथावर तर ठेवताच, पाप पुण्याचा निवाडा करून पापभय वृत्ती अंतःकरणातून काढून टाकावी. पाप वासना आपल्या हळूहळू संतांच्या सहवासात नाहीशा व्हायला लागतात. आणि पुण्यवासना ज्या आहेत, ग्रंथ वाचन आहे, दर्शन आहे, जप आहे, पारायण आहे, नित्यनेम आहे, हे सगळे आपले खूप हळूहळू सुधारायला लागतात. असा अनेक 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 साधकांचा अनुभव आहे. आणि म्हणून संत स्तवन रामदास स्वामींनी दासबोधातचे केलं, त्याचा सगळ्यात अखेरची ओवी आहे, तिला स्पर्श करू आपण. ऐसी संतांची महिमा बोलीजे तितुकी कुणी उपमा, जयांचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय शिरा. जयांचेनी मुख्य परमात्मा प्रगट होय शिरा. कारण तो परमात्मा संतांजवळ अखंड प्रगट आहे. त्यांच्या संगतीत राहिल्याने परमात्मा हे काय तत्व आहे, परमात्म्याचा काही एकाएकी संतांजवळ गेलो मला देवाचा अनुभव आला असं होणार नाही. आमचं काय प्रारब्ध आहे, आम्हाला किती भोग भोगायचे आहेत. पण एक नक्की की सकल संत ह्या जीवाला त्यांच्या जवळ जाऊन शरण्यतेचा भाव धरला, पूर्ण भाव ठेवला आणि संतांना वंदन करताना सांगितलं की महाराज काहीतरी आम्हाला, ते न सांगताही उपदेश करणारच आहे. कारण संतांची जाती आहे ती कळवळ्याची बोललो आपण, पण ईश्वराच्या योजनेमध्ये सगळे सत्पुरुष आपल्याला सगळं प्राप्त झाल्यानंतर जे कार्य करतात, त्या तुकोबांनी छान उत्तर दिलंय की आम्हाला तर सगळं मिळालं. आता विठ्ठल 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 आमच्या संगतीनेच आहे नेहमी, पण आम्ही अनुभव शेअर करतोय, तुम्ही करून पहा. म्हणून तुमच्या संगतीत राहिल्यानंतर हे महाराज, संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे, असं जे हरिपाठात माऊली म्हणतात ना, त्याचं मर्म आहे की संत संगतीचा हा फायदा आहे की संत संगतीचा लाभ पद्मनाभ भेटला. देव जवळी अंतरी, समर्थांचा अभंग आहे. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी, भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन. संत या जीवाला देवदर्शनाकडे आधी वाटचाल करवतात, भक्ती प्रणव करतात, साधन करायला लावतात, मधून मधून त्याला तपासतात.
त्याची खरोखर प्रगती होते की नाही याकडे लक्ष ठेवतात आणि अत्यंत दयाळूपणे, कठोरपणे बिलकुल नाही, अत्यंत दयाळूपणे संत हे सगळं करत असतात. तुकोबांनी छान उत्तर दिलंय. ईश्वराच्या योजनेप्रमाणे आता उरलो उपकारा पुरता. श्रोते हो, खरं म्हणजे जगामध्ये हे शाश्वत सुख कुठे मिळत नाही. जे आम्हाला सुख अपेक्षित आहे, शाश्वत सुख मात्र सगळीकडे मिळत नाही. बाजारात बाकी सगळं मिळतं, सगळं मिळतं. काय मिळत नाही बाजारात आजकाल? पैसे द्या, धनद्रव्य द्या, जे हवं ते मिळतं, मोठे मोठे मॉल आहेत. पण ज्या ठिकाणी जीवनाचं सार्थक होईल, शाश्वत सुखाचा लाभ होईल, अशी काही मोठी मोठी दुकानं आहेत श्रोते हो. त्यातल्या एका दुकानाचं नाव आहे, मोठा मॉल आहे बरं का, खूप मोठा मॉल शब्द फार कोणालाही कळतो आजकाल म्हणून बोलतोय. खूप मोठे मोठे मॉल आहेत. काही मॉल्सची नावं फक्त सांगतो. सज्जनगड फार मोठा मॉल आहे. आळंदी खूप मोठा मॉल आहे. गोंदवले मोठा मॉल आहे. शेगाव, शिर्डी, अक्कलकोट, तिरुपती, तुळजापूर, माहूर संतांची आहेत, देवाची आहेत. संतांनी तर दुकानच मांडली आहेत सगळी. इथे सगळा भक्तीला लागणारा सगळा माल मिळतो, भाव सुद्धा मिळतो. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या समासाचा जो प्रारंभ केलेला आहे ना, तो आता वंदीन संतजन जे परमार्थाचे अधिष्ठान जयांचेनी गुह्य ज्ञान प्रगटे जनी श्रीराम. जे गुह्य 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 ज्याला म्हणतात ना, ते अगदी प्रगट होतो. सोप्या भाषेत शब्दात देव म्हणजे काय समजावून सांगतात, भक्ती म्हणजे काय समजावून सांगतात. तर या जीवाला येन केन प्रकारेण हा संतांचा महिमा आहे. आणि म्हणून संतस्तवनाच्या या 26 ओव्यांचं निरूपण सार रूपाने आपण लक्षात ठेवू. आणि असं नेहमी लक्षात ठेवावं जीवनामध्ये की जेव्हा 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 मला प्रत्यक्ष शक्य आहे, संत सहवासात जाण्याचा प्रयत्न करावा. संत आता नाहीत, देहातीत झालेले आहेत. जसं रामदास स्वामींनी त्यांच्या देहाचा स्वेच्छेने त्याग केला. पण आमच्या अनंत कवींनी म्हटलंय, सह्याद्री गिरीचा विभाग अविलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो वसविला श्री उर्वशीचे साकेत अधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. समर्थ देहाने गेले, देहातीत तत्व असल्यामुळे संत रूपाने सद्गुरु रूपाने अजूनही सज्जनगडावरती आहेत. माऊली आळंदीमध्ये आहेतच, संजीवन समाधीच आहे. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्यात आहेतच, पूज्य प्रल्हाद महाराज साखरखेड्यात आहेतच, समाधी नाही आहे त्या. ते स्पंदन असतात. वेळात वेळ काढून जेव्हा शक्य आहे संत दर्शन घ्यावी आणि हळूहळू जीवन कृतार्थतेकडे नेण्याचा प्रयत्न करावा. हे मात्र जीवाच्या हाती आहे. अंतर्वक्र म्हणजे अंतरंग बहिरंग या दोन्ही अडथळ्यांना तोंड देण्याचे खूप सामर्थ्य संतांच्या संघामध्ये येतं. म्हणून असं सगळं सामर्थ्य येण्यासाठी रामदास स्वामींनी दासबोधाच्या पहिल्या दशकामध्ये क्रमाने, हा 5वा समास आहे, स्तवनांचा दशक आहे. पहिला ग्रंथारंभ लक्षण आणि पुढे क्रमाक्रमाने एक एक स्तवन. आपण काल सद्गुरु स्तवनाचा कालच्या पृष्ठात विचार केला. आज आपण संत स्तवनाचा सार रूपाने थोडा विचार केला. त्याचा सर्व भाविकांनी शांतपणे विचार करावा. सत्संगात प्रत्यक्ष राहायचा प्रयत्न करावा. अन्यथा संतांचे जे ग्रंथ आहे, आता सध्या आपण दासबोधावर चिंतन करतो आहोत, असा करावा एकदा निर्णय. निदान जे आधी करतायत त्यांची धन्यता आहे. पण ज्यांनी अजून दासबोध हातात घेतलेला नाही त्या सर्वांना मी एक कळकळीचं आवाहन करतोय की हातात दासबोध घ्यावा. रोज सावकाश 5 ओव्या सुरुवातीला नियम करावा की 5 ओव्या वाचेन, पुढे एक समास वाचेन, असा हळूहळू नियम करावा. एकदा आपण त्यात शिरत गेलो की पहिल्या निरूपणात आपण ऐकलेलं आहे, 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश निवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. असं सगळे कळायला लागतं, कारण ग्रंथकर्त्याची रामदास स्वामींची कृपा होते. असं सगळ्यांच्या जीवनात दासबोधाचा प्रवेश होऊन हळूहळू अंतरंगात शिरून एक एक समास आपल्या जीवनात अर्थरूपाने प्रकट व्हावा, एवढी एक कामना, इच्छा आणि मागणं रामदास स्वामींच्या चरणी आपण करूया. आणि या ठिकाणी आजच्या निरूपणापुरता आपण थांबूया.
जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।